उद्योगांसाठी लवचिक उद्योग धोरण राबविणार. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कर्मभूमी मोझरी हे चौथे पुस्तकांचे गाव साकारणार. उद्योगमंत्री उदय सामंत यांचे प्रतिपादन. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय येथे उद्योग व मराठी भाषा विभागाचा आढावा बैठक घेण्यात आली. उद्योगांसाठी लवचिक धोरण राबविणार असल्याची माहिती यावेळी उदय सामंत यांनी दिली. तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कर्मभूमी मोझरी चौथे पुस्तकाचे गाव साकारणार असल्याचं सांगितलं. PM मित्रा टेक्स्टाईल पार्कमध्ये 5 उद्योगांनी 1300 कोटी रुपयांचे करार केले. मात्र जमिनीच्या दराबाबत प्रश्न असल्याने उद्योग सुरू होण्यास अडचण निर्माण झाली. यावर उपाययोजना म्हणून आता 1 वर्षासाठी 600 रुपये प्रति चौरस मीटर दर ठरवण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणी उद्योग सुरू होण्यास वेग येईल. त्यासोबतच सामायिक सोयीसुविधांचे दर 67 रुपयांवर आणण्यात आले आहेत. यात अधिकच्या दराबाबतही 50% सवलत देऊन प्रलंबित रक्कम उद्योगांकडून भरून घेतली जाणार आहे. या प्रकल्पामधून 10 ते 20 हजार रोजगार निर्मिती होणार आहे. गुरुकुंज मोझरी येथे राज्यातील चौथे पुस्तकाचे गाव निर्माण करण्यात येणार आहे. त्यात 35 कुटुंबांचा समावेश करण्यात येणार आहे. या कुटुंबांनी खानपानाचा परवाना काढल्यास पर्यटकांना चहा, नाश्ता आणि जेवण तसेच होमस्टेची सुविधा देऊ शकतील. या ठिकाणी उत्कृष्ट आणि दुर्मिळ पुस्तके उपलब्ध राहणार आहेत. त्यासोबतच येत्या सत्रापासून मराठी भाषा विद्यापीठात अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याचेही या बैठकीच्या निमित्ताने उदय सामंत यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांसह प्रमुख प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आज अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यांच्यासोबत काही कार्यक्रमांना उपस्थित राहत असताना उद्योग विभागाचा, MIDCचा आणि मराठी भाषा या विभागांचा आढावा घ्यावा यासाठी आज या बैठकीचं मी आयोजन केलेलं होतं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली 6 PM मित्र टेक्स्टाईल पार्क हे जाहीर झाले आणि ते जाहीर झाल्यानंतर आमच्याकडे देखील सुमारे 1300 कोटीचे MOU झाले होते. एक 8 ते 10 दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा त्या सगळ्यांशी चर्चा झाली आणि असा एक निर्णय झाला की PM मित्रा टेक्स्टाईल पार्क हा आहे त्याच्यापेक्षा वेगानं जर पळवायचा असेल तर आमचा जो रेट आहे जमिनीचा 1540 हा कमी करणं आवश्यक आहे. अशा पद्धतीची मागणी त्या क्षेत्रातल्या उद्योजकांनी केली होती आणि आज तो धोरणात्मक निर्णय आम्ही सगळ्यांनी मिळून घेतला आहे. पहिल्या 1 वर्षासाठी ज्या इंडस्ट्री येतील त्यांना सुमारे 600 रुपयानं जागा द्यायचा निर्णय, म्हणजे 1540चा जो होता तो 600 रुपयानं जागा देण्याचा निर्णय आज आम्ही बैठकीमध्ये घेतला आहे. त्याची चर्चा माझ्या सचिवांशी मी चर्चा केली, आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत त्यांच्याशी देखील चर्चा केली. पण हा रेट आपण 1 वर्षापर्यंत ठेवणार आहोत. 1 वर्षामध्ये ज्या ज्या इंडस्ट्री येतील त्याचा रिस्पॉन्स कसा मिळतोय त्याच्यानंतर 1 वर्षानं भविष्यात आपण ठरवणार आहोत की पुढे रेटचं काय करायचं, तो एक आपण निर्णय घेतला आहे. CETPच्या बाबतीमध्ये काही अडचणी होत्या. 67 रुपयावरनं काही भाव वाढवण्याचा निर्णय आमच्या अधिकाऱ्यांनी घेतला होता. तर मी त्यांना स्पष्ट सूचना दिल्यात की तो सध्या भाव वाढवण्याची काही आवश्यकता नाही, त्याचा विचार देखील आपण 1 वर्षानंतर करू शकतो. तिसरी त्यांची मागणी होती की 96 रुपये हा रेट होता CETPचा आणि नागपूरमध्ये 2023ला मी बैठक घेऊन तो 67 रुपयावर आणला होता. तो वरचा जो डिफरन्स आहे तर त्याच्यामध्ये देखील 50% सवलत देण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि 50% सवलत दिल्यानंतर जे 20 कोटी रुपये त्यांनी आमच्याकडे भरायचे आहेत ते 10 कोटी रुपयाचा महसूल आम्हाला मिळेल आणि 10 कोटी रुपयाची त्यांना सूट मिळेल असं देखील आजच्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेतला. सांगताना अजून 67 रुपये 50 पैसे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमध्ये माझ्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांचं, विशेषतः जिल्हाधिकाऱ्यांचं आणि लीड बँकेच्या अधिकाऱ्यांचं आणि सगळ्या बँकांचं मी मनापासून कौतुक करतो. त्यांना मनापासून धन्यवाद देतो की अमरावती विभागामध्ये 108% प्रकरणं मंजूर करण्याचं अतिशय उल्लेखनीय काम या विभागामध्ये झालेलं आहे आणि ती सुमारे 3700 प्रकरणं ही मंजूर झालेली आहेत. याच्यामध्ये विश्वकर्मा योजना जी आहे रोजगार खादी ग्रामोद्योगकडे, त्याच्यामध्ये देखील अमरावतीचं काम हे उजवं आहे महाराष्ट्रामध्ये. मधाचं गाव कालच आम्ही एक मंजूर केलं आहे, त्याचं देखील आता उपाययोजना जिल्हाधिकारी चांगल्या पद्धतीनं करतील. आणि मगाशी जी मी चर्चा आपल्याशी केली की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं जे गाव आहे मोझरी, तर तिथं
महाराष्ट्रामध्ये जी आम्ही 10 पुस्तकांची गावं म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी पुस्तकाचं गावाकडे संकल्पना आहे, तर तिसरं पुस्तकांचं गाव म्हणजे पहिलं शिरवाडेला झालं, पहिलं भिलारला झालं, दुसरं शिरवाडेला झालं, तिसरं मालगुणला झालं केशवसूत स्मारकांच्या इथं म्हणजे माझ्या मतदारसंघामध्ये, आणि चौथं पुस्तकांचं गाव राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्म ज्या गावात झाला आहे त्या मोजरीमध्ये करण्याचा निर्णय आज भाषा मंत्री म्हणून अमरावतीमध्ये मी घेतलेला आहे. आणि उद्योग क्षेत्रामध्ये देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं उद्योग या ठिकाणी यावेत यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी देखील IT पार्कची घोषणा केलेली आहे. MSME पार्क देखील करण्याच्या मनस्थितीमध्ये आम्ही आहोत आणि त्याच्यासाठी 127 हेक्टर जमीन जी लागणार आहे ती जमीन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितलेली आहे. जिल्हाधिकारी आणि आमचा विभाग हे समन्वयानं ती जागा उद्योग विभागाच्या ताब्यामध्ये येईल आणि MSMEच्या म्हणजे स्मॉल स्केलवर काम करणाऱ्या उद्योजकांची जी इच्छा आहे ती देखील पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणाने आम्ही प्रयत्न करू. अमरावतीमध्ये ज्यावेळी PM टेक्सटाईलमध्ये उद्योग उभे राहतील ते फार मोठी बेरोजगारी दूर होण्याचं काम या अमरावती जिल्ह्यामध्ये होईल. रेमंड सारखी कंपनी आहे किंवा अन्य 4-5 ज्या कंपन्या आहेत त्यांना देखील आज मी बोलून विनंती केलेली आहे की 8 वर्षापूर्वी त्यांना आम्ही 500 एकर जागा दिलेली आहे. त्यांची कंपनी जी आहे ती 30 ते 40 एकरमध्ये आहे आणि म्हणून त्यांचा पार्ट 2 जो सुरू करायचा होता इन्व्हेस्टमेंटचा तो देखील त्यांनी सुरू करावा अशा पद्धतीची त्यांना विनंती वजा सूचना मी केली. आणि रेमंड्सनं तर आता आम्हाला सांगितलं की पुढच्या वर्षभरामध्ये अजून 100 ते 150 कोटी रुपयाचं एक्सपान्शन ते अमरावतीमध्ये करणार आहेत आणि ही माहिती आपल्याला द्यावी आणि आपल्यामार्फत अमरावतीच्या नागरिकांपर्यंत पोचावी यासाठी या पत्रकार परिषदेचं मी आयोजन केलं होतं.